नमस्कार. व्हिडिओ पाहणाऱ्या आपणा सर्वांचं माझ्या विजया जाधव यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश कृतीतून देत छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी येथे विज्ञान उपक्रम व क्षेत्रभेट अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सहभागातून 32,968 सीड्स बॉलची निर्मिती करण्यात आली. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी उन्हाळी सुट्टीत विविध वृक्षांच्या 1,78,348 बियांचे संकलन करून पर्यावरण प्रेमाचा आदर्श घालून दिला. यावेळी सर्वाधिक बीज संकलन करणाऱ्या विद्यार्थिनींना विजया जाधव मॅडम यांचे वतीने आणि संस्थेचे सचिव श्री मिलिंद जाधव साहेब यांचे शुभ हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. आपल्या शाळेमध्ये सीड्स बॉल निर्मिती या उपक्रमामध्ये मुलांनी त्यांच्या शेतातली माती आणली आणि त्याच्यामध्येच काय केलेलं आहे, हे नारळाचं जे केसर आहे ते नारळाचं केसर नारळ पिंजून त्याच्यामध्ये काय केलं मिक्स केलेलं आहे. पुन्हा याच्यामध्ये सीड टाकायचं नारळ केसर. आता हे करा नारळ केसर आणि शेण यांचं मिश्रण मिक्स झाल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये काय करायचं, विद्यार्थ्यांनी बिया ज्या आहेत त्या कुणी 1,500 गोळा केलेत, कुणी 2,000 केलेत, 500 जवळजवळ 1,00,000च्या वर या बियांची संख्या गेली. प्रत्येक सीड्स बॉल मध्ये 4 बिया येतील अशी ही मांडणी केलेली. कोणत्या 3 व्यवसायामध्ये मोठे आहे सांगायचे साथीवाले मानवी सेवा, तंत्र साहित्य आणि याच्यामध्ये एरंडी आहे, करंज आहे, त्यानंतर फणस आहे, त्याचबरोबर व्यवसाय शिक्षण म्हणून एक भाग आलेला आहे. त्यामध्ये आपण बघितलं 3 पद्धतीचे 3 विभागणी केली आहेत. मानव, त्याचबरोबर यंत्र आणि साहित्य आणि मानव सेवा आधारित व्यवसाय. तर आपणाला आज आपण इथं बघतोय की बियाचं संकलन आहे, म्हणजे रोपवाटिका तयार करणे किंवा सीड्स बॉल तयार करणं. आता ही संकल्पना गेले 15 वर्ष आपल्या शाळेतील सहाय्यक शिक्षिका जाधव मॅडम सातत्यानं आपल्याला तो प्रकल्प राबवतात आणि त्याचे काय केले जातं याच्यामध्ये विश्राम तर माती, त्याचबरोबर संप्रमाणात शेत, त्याचबरोबर नारळाचे केसर हे वापरून त्याचं मिश्रण केलं जातं चांगल्या पद्धतीनं. म्हणजे ते एकमेकावरती घासून त्या शेणाचा, मातीचा आणि त्या केसरांचा एक जीव करतो. पुन्हा काय करतोय आपण, तर याच्यामध्ये माती घेतोय आणि केसर घेतोय. हे केसर अधिक माती, याच्यामध्ये अजून पाणी मारायचं आपल्याला, ते घट्ट झालं पाहिजे थोडस. आणि मग त्याच्यामध्ये 1 बी किंवा 2 बिया का टाकायच्या, 2 बिया साठीवाल्यांना विचारतो मी, 2 बिया का टाकायच्या. टाकली म्हणजे समजा मी काय होईल, चालेल का, येणार, पण आपल्याला माहितीये का ते आत कुजेल. म्हणून 2 बिया याच्यासाठी एका एक खराब झाली तर दुसरी त्यामध्ये काय व्हावी, चांगल्या पद्धतीने अंकुरित पावावी. मग याचे असे गोळे करायचे बांधून आणि हे गोळे पुन्हा सावलीत सुकवायचे. उन्हाळ्यामध्ये असते त्याच्यामध्ये ओलावा राहावा. जर उन्हात तुम्ही ठेवले आणि ते पुन्हा जर टाकले तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारे बी काय होणार आहे, बाहेर ठेवल्यानंतर जळून जाणार आहे. त्याच्यामध्ये पाण्याचा अंश लागला की पुन्हा ते खराब होतं, बुरशी चढते. म्हणून ओलावा त्यामध्ये राहावा, ओलावा राहावं, टिकून राहावा म्हणून. आणि मग पावसाळा सुरू झाला की हे या ठिकाणी झाडं उगवत नाही. त्या ठिकाणी मोकळी जागा आहे, डोंगर आहेत, दऱ्या आहेत किंवा मैदान आहेत किंवा आपल्या गावाच्या बाजूला जे काही गायरान असते, गायरान, पण त्याचा फायदा काय कर आपल्याला काही प्रश्न निर्माण होईल.
तर त्याचा फायदा एक होतो की कमी पर्जन्यमानामध्ये याच्यामध्ये ओलावा टिकवून ठेवण्याची किंवा त्या बियांना अंकुरित करण्याची क्षमता, आर्द्रता असल्यामुळे ते अंकुरित पावतात आणि पाऊस जरी थांबला तरी ते उगवतात आणि ते तर धरून राहतात. मग थोडासा रिमझिम पाऊस पडला त्याच्यावरती या चांगल्या पद्धतीने त्याचा वरचा मातीचा भाग निघून जातो आणि त्याच्या मुळ्या खोलवरती जाण्यास मदत होते. लक्षात आलं का? मला आज मानवी व्यवसायामध्ये मोडणारा हा याची नर्सरी तुम्ही करा. एक वर्ष आपण इथून ते तिथपर्यंत आणि एवढा मोठा बेड होता. खाली आपण पॉलिथिन हातरलं होतं, मोठा कागद, त्याच्यावरती माती टाकलेली होती आणि त्या मातीमध्ये अशोकाच्या बिया आपण पेरलेल्या होत्या. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 4.5 लाख रोप आपण तयार केली होती इथं. आणि या 4.5 लाख रोप आपण पीएम चार्ज मध्ये की त्या एका रोपाची 5 रुपये पण एक पैसा न घेता आपण वेगवेगळ्या संस्थांना आज ती झाडं डोलात उभी आहे. म्हणजे असे नवनवीन प्रकल्प आपण राबवायचे जेणेकरून आपल्याला व्यवसाय तयार करता येईल. आता बघा मॅडम सांगतील तुम्हाला, पण या ज्या बिया आहेत तुमच्या आकाशाच्या सीताफळीच्या, या तुम्ही पेरल्या, त्याची रोपं तयार केली आणि चांगल्या सीताफळाचं ग्राफ्टिंग केलं त्याच्यावरती झालं तर ते तुम्हाला चांगली किंमत तयार करून देते. ही गोष्ट लक्षात आहे. इथं पाठीमागं आणली आहे, कलमाचंच आहे, जरा कलम केलं दुसरं येते म्हणजे असल्याची गोष्ट. सरांनी आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. इथं उपक्रम घेतोय आपण 9वी आणि 10वी विज्ञान क्षेत्रभेट अंतर्गत आपण हा सीड्सचा उपक्रम घेतलाय. काही विद्यार्थ्यांनी बिया आणलेले, काहींनी माती, काहींनी नारळाचं केसर, तर काहींनी शेण आणलंय. माती, शेण आणि नारळाचं केसर या ठिकाणी मुलांनी एकत्रित केलंय आणि बिया जर बघितल्या या ठिकाणी तर विद्यार्थी संख्या जी आहे ती भरपूर आहे. बघा, जवळजवळ 2 लाखपेक्षा अधिक बिया या ठिकाणी काय झालेले जमा झालेले. बिया कोणत्या तर सीताफळ आहे, करंज आहे, एरंड आहे, त्यानंतर आंब्याच्या कोया आहे, जांभूळ आहे. तर लहान ज्या बिया आहेत त्या लहान बिया 4 घेऊन आणि मोठ्या बिया म्हणजे हे अशोकाच्या बिया आहेत, या 2 करंज असेल तर या करंजीच्या पण बिया चांगल्या गोळा झालेल्या आहेत. 2 बिया घेऊन हे सीड्स बॉल करायचे. तर सीड्स बॉल करत असताना थोडस याच्यामध्ये पाणी मिक्स करा. पाणी ओतायचं नाही, पाणी शिंपडून घ्यायचं जेणेकरून त्याचा पाणी शिंपडायला लागलेत बघा, म्हणजे ओलावा टिकून राहील. बिया आहेत त्या करंजीचे आहे. आता मध्ये मी काय घेतलंय, शेण आणि माती मिक्स केलेली, त्याचबरोबर याच्यामध्ये नारळाचं केसर टाकलं आणि मध्यभागी बरोबर याच्या बिया लावायच्या. पुन्हा इथं शेण मातीचं मिश्रण टाकलं आणि गोल करायचा. हा बघा सगळ्यांनी बघा, हा काय झाला, गोल तयार झाला. याच्यामध्ये बिया आहेत आणि त्याच्या भोवती शेण, माती आणि नारळाच्या केसराचं मिश्रण आहे. नारळाचं केसर का टाकायचं तर वायुविजन होतं, ओलावा आहे त्यामुळे बी आज चांगल्या प्रकारे रुजते. बी आपण कोरड्या जागी ठेवतोय, कोरड्या जागी ठेवला की याच्यातला ओलावा टिकून राहतोय. आता बघतोय तर पावसानं दडी मारलेली आहे, पण जेव्हा पाऊस पडेल तेव्हा काय करायचे, या बिया टाकायच्या. कुठं टाकायच्या तर डोंगराळ भागामध्ये, जिथं जाऊन आपण वृक्षारोपण करत नाही त्या ठिकाणी आपण काय करायचंय, हे सीड्स बॉल टाकायचे. अगदी टाकले तरी चालतात, काही ठिकाणी खड्डे काढून पुरायचे. या बीला रुजण्याकरता, अंकुरण्याकरता जेवढी माती, शेण, नारळाचं केसर आवश्यक आहे, बी आपण मातीत टाकतो, मग ही माती त्या बीला रुजण्याकरता पुरेशी. याच्यातून अंकुर निश्चितच येणार. तर आपण सगळ्यांनी मिळून काय करूया, या ज्या 2 लाखापेक्षा जास्त बिया झाल्यात त्याच्यापासून जास्तीत जास्त सीड्स बॉल तयार करूया आणि या बिया याच्यामध्ये काय होतील, चांगल्या पद्धतीनं रुजतील. आता सगळ्या मुलं मुली टप्प्याटप्प्यानं पुढे यायचे. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपण काय केलेले तर हे जांभूळ, करंज, एरंड
आंब्याची पोळी एका सीड्स बॉल मध्ये एकच लावायची आणि पुन्हा सीड्स बॉल तयार झाली की हिच्यामध्ये ठेवायचंय. चला 15 ते 20 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम होईल. एकेका झाडाच्या घ्यायचे आणि या पद्धतीने इथं सीड्स बॉल तयार करायचे. एक निसर्गाचे पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आपला छोटा खारुताईचा वाटा या ठिकाणी उचलायचा आहे. 2 पेक्षा जास्त बिया कुणीही घ्यायच्या नाही. पटपट हे काम झालं पाहिजे. आधी काय करा, माती घ्या. बॉल निर्मिती हा पर्यावरण जागृतीचा प्रभावी आणि लोकसहभाग वाढवणारा उपक्रम आहे. तयार करण्यात आलेले सीड्स बॉल रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत, डोंगर उतारावर आणि वनक्षेत्रात टाकण्यात येणार असून त्यातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष निर्मितीला चालना मिळणार आहे. सीड्स बॉलमुळे बिया सुरक्षित राहतात, त्यांची उगवण क्षमता वाढते, कमी खर्चात पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी मार्ग उपलब्ध होत आहे. धन्यवाद.